मित्रांनो, आज चोराडे या ठिकाणी दुशाचं मैदान पार पडलं आणि या दुशाच्या मैदानामध्ये आपण बघितलं रायफल आणि अंजीर या जोडीनं जो आहे तो प्रथम क्रमांक आहे तो मिळवलेला आहे. आपल्यासोबत रायफल ग्रुपची सगळी टीम आहेत, मालक आहेत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज प्रथम क्रमांकाचा जो मान आहे तो मिळवलेला आहे, काय सांगाल, काय आनंद आहे आजचा? आजचा आनंद म्हणजे आता गांगरात पाहू ना, आज आता ही सगळी जरा घरी कार्यक्रम असल्यामुळं टीम आली नव्हती आपली सगळी पोरं. आता सेमीला सगळी पोरं आली आणि आजचा आनंद म्हणजे आता काय शब्दात तर सांगता येणारच नाही. करून दाखवलंय वाघाने, एक नंबर केलाय आणि महत्वाचं कमेंट करणार त्याला उत्तर दिलंय. बरोबर आहे, कारण की बैलानं पळून उत्तर दिले. आणि कमेंट करताना जरा कसं आहे, क्षेत्रात आलोय बकासूरमुळे आलोय, त्याच्या नादामुळेच आम्हाला ही नाद लागलाय. बरोबर आहे, त्यामुळे कमेंट करणाऱ्या जरा व्यवस्थित कमेंट करा. आम्ही काय बैल आमच्या कायम काळजातच राहणार आहे, बकासूर पण काळात राहणार आहे. कमेंट करताना माझं वैयक्तिक मत आहे की व्यवस्थित कमेंट करा. काय सांगाल, कसा पायरा जुळून आणलेला होता हा? पायरा म्हणजे आपली त्या दिवशी याला का दूध राहिला तिथं आणि त्यावेळेस आपलं कॉन्टॅक्ट झालं आणि पायरा काय एका शब्दात पायरा झाला. त्यांना एक कोण म्हणजे त्यांचा ते आमचं आधी चाललं होतं गाड्या हाणायची, पण कुठल्या मैदानात हाणायची फिक्स झालं नव्हतं. मग नंतर आमचं इथं चोराड्याला बाबा मैदान आहे म्हणून आमचं झालं बोलणं आणि पायरा एका शब्दात पायरा झाला. किती म्हणजे पायऱ्याला किती वेळ लागला? म्हणजे पायरा म्हणजे एक 2 शब्दात पायरा झालाय. म्हणजे असं काय नाही की बाबा परत पळू नंतर पळू, असं काय नाही बाबा. फोन झाल्याच स्टार्टलाच पायरा 1-2 मिनिटातच झाला, 2 शब्दात. मन मोकळेपणानं पायरा झाला, 2 मिनिटाच्या 2 शब्दात झाला आणि दोन्ही बैलांनी सिद्ध करून दाखवलं. आज 1 नंबर करून सिद्ध करून दाखवले त्या दोघांनी. अंजीर बद्दल काय सांगाल? अंजीर हा आदतपासून टॉपला पळतोय वासरू ती आणि आपल्या बैलाला वैयक्तिक आज पहिल्यांदा ती वासरू म्हणजे पुरले. बरोबर, म्हणजे आपल्या बैलाच्या तोडीस तो आज वासरू पळले. ती दादा प्रथम क्रमांकाचा सामना निकाल झालेला आहे, त्याविषयी काय सांगणार? 2 नंबर म्हणजे त्या सामनावाल्या गाडीनं कशी तुम्हाला हे केलं? नाही, ती पण गाडी चांगली पळाली आणि का दोन्ही तर लढत चांगली झाली आणि काय रीत सर आपलं आहे ते सामन्यात निकाल दिला. 1 नंबर आपलं काय अडचण नाही. फौजी चोराड्याचं मैदान एकदम रास्त असतंय, त्यामुळे इथं काय हे नसतंय. ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? एक अनुभवी ड्रायव्हर होते आज गाडीवरती. महत्वाचं बाळू ड्रायव्हर शापूरकर अनुभवी ड्रायव्हर आहे ते. त्यांनी आज म्हणजे गाडी इतकी जोरात हाणली नाही, त्यांना काय आम्ही एक शब्द पण सांगितलं नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने गाडी हाणा म्हणलं. अनुभव झोकला त्याने, अनुभव झोकला त्याने. अनुभव म्हणजे अनुभवामुळेच तर 1 नंबर गेला त्या गाडीने. वाटत होतं काय फायनलला 1 नंबर होईल? 100% सकाळी गट काढल्यानंतरच आज म्हणजे सगळीच सुट्टी मेकर असू द्या, सगळी आपली म्हणजे टीम असू द्या, आज 1 नंबर करणार का तर सगळ्यांनाच माहित होतं आज ही गाडी 1 नंबर करणार. टीम बद्दल काय सांगाल? कारण की टीमचा पण सपोर्ट महत्वाचा असतो, त्याच्याबद्दल काय सांगाल? कायम एवढी हाई 20-25 पोरं तर कंटिन्यू बैला संगत प्रत्येक मैदानात असते ती आणि सगळ्यांचंच म्हणजे सहकार्य बैलाच्या कष्टामागं सगळ्यांचंच कष्ट आहे बैला मागं. बैलानं सेमी काढला त्यावेळेस काय आनंद होता? कारण की तुम्ही गटाला सांगितलं की आज गाडीनं स्पीड घेतले, आज 100% गुलाल होणार, काय सांगाल? आज गटाला गट काढल्यानंतरच आम्हाला अंदाज लागला होता बाबा आज 100% आपली गाडी 1 नंबर करणार. गुलालात राहायचा विषय नव्हताच, 1 नंबर गाडी करणार हे आम्हाला माहितच होतं. त्यामुळं गट काढल्यावर सगळे आमची पोरं सगळी घरनं हल्ली बाबा आज गाडी 1 नंबर करणार. त्यांना पण आनंद आणि गाडीने 1 नंबर केला, सगळ्यांच्या मनासारखं झालं. देव बकासूरच्या आशीर्वादामुळे आणि महत्वाचा देव बकासूरच्या आशीर्वादामुळे आज 1 नंबर केला आणि देव बकासूर हा कायम मी त्याचा महत्वाचा फॅन आहे. त्या बैलामुळे तर मी ह्या क्षेत्रात उतरलोय. ठीक आहे, लवकरच आपल्याला कधी दिसेल जोडी ही पळताना? ही जोडी आपल्याला एक 16 तारखेला पळताना दिसेल. ठीक आहे, ठीक आहे. आणि देवाच्या गळ्यात रायफल कधी पाहताना दिसलं? लवकरच पळताना दिसेल. आमचं म्हणजे आपले मित्र आहेत आणि त्यांच्या आपल्या मामांच्या पण त्या दुसरा तेजा म्हणून एक बैल आहे, त्याच्यासोबत पण आपला रायफल पळलाय देगाव मध्ये. मोन्या जगदाळ्यांचा तेजा, त्याच्याबरोबर आपला रायफल पळलाय आणि आता हे गोकुळ यांच्या बरोबर त्यांच्या बैला सगळ्यात पळल्या, त्यामुळे लवकरच बकासूरच्या गाड्यात रायफल पळेल. आज काय सांगाल? बैलाच्या डोळ्यातून धारा येत आहेत, त्यानं सिद्ध केले, आज सिद्ध केलंय.
आणि महत्वाचं म्हणजे आतापर्यंत त्यानं कधी मान खाली जाऊ दिली नाही. जिथं जिथं इज्जतीचा प्रश्न आलाय तिथं त्यानं करून दाखवलंय. आणि आज म्हणजे काय आता त्याने एक मालकाचं टीमचं पांग फेडलं म्हणजे 100%. हे काय मित्रांनो बघा, तुम्ही भावूक झालेत आणि ही टीम आहे त्यांची. असाच आपला रायफल कायम गुलालामध्ये राहो. धन्यवाद दादा. धन्यवाद.